आता मुसळधार पाऊस थोडा शांत झाला होता. त्याचीच आम्ही वाट पाहत होतो, कारण आम्हाला जायचे होते कोकणात. वरदला त्याच्या ह्या खेळण्यांना समुद्र दर्शन घडवायचे होते. स्वराला समुद्राच्या पाण्यात खेळायचे होते. गायत्रीला किनाऱ्यावरच्या मौशार वाळूत शांत निवांत वेळ घालवायचा होता. आणि मला ह्या सह्याद्रीमधला वळणावळणाचा घाट पार करून निसर्ग समृद्ध कोकण भूमीचा अनुभव घ्यायचा होता. आमच्या कोकणातल्या सहलीच्या ठिकाणांचा शोध येऊन थांबला तो महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या समुद्र किनाऱ्यावर. ठिकाण ठरलं गुहागर. तर चला करूया सुरुवात आपल्या आजच्या या कोकण सहलीला. नमस्कार मित्रांनो, सकाळी 6:30 वाजता आम्ही पुण्याहून निघालो आणि सातारा, उमरज, पाटण मार्गे आता ह्या कुंभार्ली घाटामध्ये पोहोचलोय. इथून अजून गुहागर साधारण 70 किलोमीटर बाकी आहे. सध्या भरपूर पाऊस पडून गेलाय, त्यामुळं संपूर्ण रस्ताभर आम्हाला हिरवागार निसर्ग पाहायला मिळाला. आत्ता आम्ही ज्या कुंभार्ली घाटात थांबलोय तो सुद्धा रस्ता इतका सुंदर आहे की अगदी नागमोडी रस्ते आणि आजूबाजूला हिरवागार डोंगर असा सुंदर नजारा आम्हाला इथं पाहायला मिळतोय. कुंभार्ली घाट म्हणजे सातारा जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा घाटमार्ग. कोयना घाट उतरतो तो पोफळी या गावात. पोफळी गाव म्हणजे जिथे कोयना धरणाच्या पाण्यावर उभारलेला जलविद्युत प्रकल्प आहे. इथेच कोयनेच्या पाण्यावर वीज निर्मिती होते. मित्रांनो, प्रत्येक घाटामध्ये घाटाची अशी एक देवता असते आणि त्याचं मंदिर प्रत्येक घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वीपासून जेव्हा जेव्हा लोक प्रवासाला जायचे तेव्हा ह्या मंदिरामध्ये श्रीफळ अर्पण करून किंवा नमस्कार करून मगच पुढे जात असत. अजूनही ही प्रथा आपल्याला पाहायला मिळते. कुंभार्ली घाटातून गेल्यावर आमचा नेहमीचा स्टॉप म्हणजे ही चिपळूणच्या अलीकडची वाशिष्ठी डेअरी. इथल्या आउटलेटमधून आम्ही थंडगार लस्सी आणि मसाला ताक घेतले आणि पुढे निघालो. प्रवासाचा छान आनंद घेत आम्ही साधारण 1 वाजता गुहागरच्या आम्ही बुक केलेल्या या राजकमल होमस्टेमध्ये पोहोचलो. समुद्राला लागून नारळ सुपारीची वाडी आणि त्याला लागून होमस्टे अशी इथली व्यवस्था आहे. त्यामुळे मस्त वाडीत राहण्याचा अनुभव आम्हाला यावेळी घेता येणार होता. काय, कशी रूम आवडली का? हो, मस्त आहे रूम एकदम. मस्त आहे, खूप मस्त आहे. एसी पण आहे. हा, रूम मधून बाहेर पडलो की डायरेक्ट आपण वाडीमध्ये जातोय. जास्त मस्त उंचच्या उंच नारळाची झाड आहे, त्यामुळे छानच आहे. रूम स्वच्छ आहे आणि चौघांसाठी राहण्याची एकदम छान व्यवस्था आहे. छान आहे रूम. रूम मध्ये सामान ठेवले आणि जेवणासाठी गेलो. शेजारीच या होमस्टेचे संचालक श्री श्याम आठवले यांचे घर आहे आणि तिथेच जेवणाची व्यवस्था असते. प्रवास भरपूर झालेला आहे आणि आता आम्ही इथे पोहोचलोय आणि मस्त गरमागरम जेवण करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण व्हेज जेवणार आहोत आता. त्याच्यामध्ये मटार आणि बटाट्याची छान भाजी आहे, रस्सा भाजी, कोबीची भाजी आहे, आमटी आहे आणि मस्तपैकी साईड कॉर्नर्सला चटणी, कोशिंबीर, साखर आंबा, भरगतचं मेनू आहे आणि छान ताक. मस्त सुग्रास जेवण झाल्यावर थोडा वेळ आराम करून आम्ही निघालो समुद्राच्या दिशेने. वरदने त्याची सगळी आयुधं पिशवीत भरली आणि JCB घेतला आणि आमची स्वारी निघाली किनाऱ्याकडे. चला, आता दिवसभराचा आपला प्रवासाचा शीण घालवण्यासाठी आपण निघालो आहोत समुद्राकडे. चलो. आणि जेव्हा आमचा हा ड्रोन रूपी गरुड आकाशात झेपावला आणि त्यांनी आम्हाला जो नजारा दाखवला तो म्हणजे अप्रतिम, जबरदस्त. मित्रांनो, गुहागरचा समुद्र किनारा खरंच खूप सुंदर आहे. एका बाजूला निळाशार समुद्र, मध्ये स्वच्छ पांढऱ्या रेतीचा किनारा,
दुसऱ्या बाजूला हिरवीगार झाडं, त्या पलीकडे कौलारू घरांचे गुहागर आणि दूरवर दिसणारे हिरवेगार डोंगर. वा, काय सुंदर समुद्रकिनारा आहे. कोकण भूमीचे अस्सल नैसर्गिक सौंदर्य इथून पाहता आले. गुहागर किनाऱ्याची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे ह्या किनाऱ्यावर रेतीला लागून हॉटेल्स किंवा रिसॉर्ट नाहीत. जे आहेत ते किनाऱ्यापासून साधारण 100 मीटर आत. त्यामुळे किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य टिकून आहे. मुलांनी किनाऱ्यावरच्या वाळूत खेळायला सुरुवात केली. तर मित्रांनो, आपण आता उभे आहोत ते महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या समुद्रकिनारी म्हणजेच गुहागरच्या समुद्रकिनारी. ह्या किनाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे पांढऱ्या शुभ्र मौशार वाळूचा हा समुद्रकिनारा आहे. बाजूला उंच उंच सुरुची आणि नारळाची झाडं आहेत. त्या बाजूला पांढरा शुभ्र खळाळता समुद्र आणि मध्ये हा लांबलचक पसरलेला समुद्रकिनारा. त्यामुळे ह्या संपूर्ण किनाऱ्याला एक वेगळंच सौंदर्य लाभलेलं आहे. आता वेळ झाली होती समुद्राच्या पाण्यात मनसोक्त खेळण्याची. या थंडगार लाटांमध्ये भिजण्याची मजाच वेगळी. इथला समुद्र किनारा हा फ्लॅट असल्याने आणि खूप खोल नसल्याने पाण्यात खेळण्यासाठी सुरक्षित आहे. हा समुद्र किनारा मस्त लांब लचक आहे. त्यामुळे गंमत अशी होते की एका बाजूला गर्दी आहे, पण आम्ही ज्या भागात आहोत ना तिथे अजिबात गर्दी नाही. मुलं आणि आम्ही निवांत समुद्राचा आस्वाद घेतो. खूप वेळ आम्ही ह्या किनाऱ्यावर घालवला. भरपूर फिरलो. अस्ताला जाणारा सूर्य पाहिला. अंधार पडायला लागल्यावर परत आमच्या रूमवर परतलो. शॉवर खाली अंघोळ केली. गुहागरमध्ये चौकशी केल्यानंतर समजलं की अन्नपूर्णा रेस्टॉरंटमध्ये छान मच्छी थाळी मिळते, म्हणून आता इथले मासे ट्राय करायला आम्ही आलो. तर ही जी थाळी घेतली ती पापलेट फ्राय थाळी घेतली. याच्यामध्ये पापलेट फ्राय आहे, मच्छी करी आहे, सोलकढी आहे आणि तांदळाची भाकरी आहे. त्याचबरोबर आम्ही प्रॉन्स फ्राय म्हणजे कोळंबी फ्राय सुद्धा एक वेगळी प्लेट मागवलेली आहे. सुप्रभात मित्रांनो. गुहागरच्या या सुंदर समुद्र किनाऱ्याच्या बाजूच्या एका नारळाच्या आणि सुपारीच्या वाडीतून तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आता आपण निघालो आहोत इथून समुद्र किनाऱ्यावरती. मस्त कोवळं ऊन पडलंय, पक्ष्यांच्या चिवचिवाटाचा आवाज येतोय आणि आपण या अशा सुंदर वातावरणामध्ये समुद्र किनाऱ्याचा अनुभव घ्यायला निघालो आहोत. चला माझ्याबरोबर. संध्याकाळचे समुद्र किनाऱ्यावरचे वातावरण आणि सकाळचे वातावरण ह्यात खूप फरक असतो. सकाळी सूर्याची कोवळी किरणे समुद्राच्या लाटांवर पडून फेसाळत येणाऱ्या लाटा अजून सुंदर दिसत असतात. किनाऱ्यावरची वाळू चकाकत आणि चमकत असते. किनाऱ्यावरच्या नारळाच्या आणि सुरूच्या झाडांमधून सूर्यकिरणे डोकावत असतात. गुहागरच्या या समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी आम्ही फेरफटका मारतोय. मस्त छान कवळं ऊन पडलंय आणि समुद्राच्या लाटा छान अशा चकाकतात आहेत. मस्त वातावरण आहे. किनाऱ्यावर आम्ही बऱ्याच लांबपर्यंत चालत गेलो. गुहागर हे गाव सुद्धा खूप सुंदर दिसत होते. नारळांच्या झाडांच्या पार्श्वभूमीवर लाल कौलारू घरे, मध्येच दिसणारं एखादं सुंदर मंदिर. 7 ते 8 किलोमीटर असलेल्या गुहागरचे मुख्य 3 भाग पडतात. उत्तरेच्या दिशेला आहे हा वरचा पाट, मध्ये देवपाट किंवा मधला पाट आणि दक्षिणेकडे खालचा पाट. गुहागर हे कोकण किनारपट्टीवरचे एक अतिशय सुंदर आणि निसर्ग समृद्ध असे गाव आहे. किनाऱ्यावर मनसोक्त फिरून झाल्यावर आम्ही नाश्त्याला गेलो. कोकण सहल म्हणजे एकदम सुखद अनुभव असतो आणि त्यामध्ये जर अस्सल कोकणी नाश्ता मिळाला तर काय. आपण आज नाश्त्याला तेच कोकणी पदार्थ खाणार आहोत मस्तपैकी, ज्याच्यामध्ये घावण आणि छान ओल्या नारळाची चटणी आहे, खास असं भाजणीचं थालपीठ आणि दही
आणि मस्तपैकी अस्सल कोकणी दडपे पोहे, ज्याच्यामध्ये भरपूर नारळाचा खव आहे आणि नारळाच्या पाण्यामध्ये ते भिजवलेले असतात. अशा प्रकारे ते एकदम ऑथेंटिक असतात. आपण टेस्ट करून बघूया. मस्त. श्यामदादा राहतात हे त्यांचे जवळजवळ 150 वर्ष जुने घर आहे. लाकडांच्या खांबांवर आणि तुळयांवर उभे असलेले आणि मातीच्या जाड भिंती असलेले घर आजही मजबूत अवस्थेत आहे. ह्या घरातल्या ह्या मोठ्या मोठ्या खोल्या, दरवाजांच्या कमानीवर केलेली सुंदर नक्षी, इथल्या तुळया, भिंतींमधल्या देवळ्या, कपडे अडकवायची लाकडी खुंटी, लोखंडी गजांच्या खिडक्या, वरच्या मजल्यावर जाण्याचा लाकडी जिना, खुंटीवर टांगून ठेवलेले हे कंदील, पीठ दळायचे लाकडी जातं, जुन्या काळातले स्टोव, हे सगळं जुन्या समृद्ध आठवणी ताज्या करत होते. छोटासा कोनाडा आहे, त्याला मातीचा लोटा असतो आणि तो कोनाड्या करतात. त्याचा सुट्टे पैसे ठेवण्यासाठी हा कोनाड्याचा वापर करत होते. आम्ही आज जिथे राहिलो आहे ते गुहागरमधलं रामकमल होमस्टे. त्याचे मालक श्री श्याम आठवले आपल्याबरोबर आहेत. नमस्कार, मी श्याम आठवले. रामकमल होमस्टे म्हणून मी व्यवस्थापन करतो आणि गुहागरला माझ्या 6 रूम्स आहेत. समुद्राला लागून 6 रूम्सचं होमस्टे आहे. गुहागरमध्ये पाहण्यासारखं असं वॅडेश्वर मंदिर आहे. वॅडेश्वर मंदिर हे अनेक जणांचा कुलस्वामी आहे आणि गुहागरजवळच हेदवी वेणेश्वर अशी 2 ठिकाणं आहेत की गुहागरपासून 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. गुहागरमधलं सर्वात प्रसिद्ध देवस्थान म्हणजे श्री व्याडेश्वर देवस्थान. व्याडमुनींनी स्थापन केलेले असे हे देवस्थान बऱ्याच जणांचे कुलदैवत आहे. त्यामुळे बरेच जण आवर्जून ह्या देवाच्या दर्शनाला आणि अभिषेकासाठी या व्याडेश्वर मंदिराला येत असतात. श्री व्याडेश्वर मंदिर हे गुहागरमध्ये अगदी मध्यवर्ती ठिकाणी आणि एसटी स्टँडच्या अगदी समोरच आहे. मंदिर अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात ही मोठी आणि आकर्षक शंकराची पिंडी आहे. गाभाऱ्यात अभिषेक चालू होता. ह्या मंदिराची रचना ही पंचायतन स्वरूपाची आहे. मंदिराची पंचायतन रचना म्हणजे जो देव मुख्य त्या देवाचे मंदिर मध्यभागी आणि 4 दिशेला 4 इतर देवांची मंदिरे असतात. त्याप्रमाणे इथे मध्यभागी हे श्री व्याडेश्वराचे म्हणजेच भगवान शंकराचे मंदिर आहे आणि बाजूला आहेत ही 4 मंदिरे. एका बाजूला हे गणपती बाप्पांचे मंदिर आहे. आसनावर विराजमान गणपतीची प्रसन्न मुद्रेतील मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. दुसरे म्हणजे श्री सूर्यनारायण मंदिर. इथे 7 घोड्यांच्या रथांवर स्वार झालेल्या सूर्यदेवाची सुंदर मूर्ती आहे. ह्या बाजूला हे श्री अंबिका देवीचे मंदिर आहे. देवीच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आणि वाद्ये आहेत. चौथे मंदिर आहे श्री लक्ष्मीनारायण मंदिर. लक्ष्मीनारायणाची सुंदर मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. श्री व्याडेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही गेलो गुहागर बीच व्ह्यू पॉइंटला, जिथून ह्या लांबलचक पसरलेल्या गुहागर समुद्र किनाऱ्याचे एका नजरेत दर्शन होते. जणू आपण आकाशातून हा समुद्र किनारा पाहतोय. मित्रांनो, महाराष्ट्रातला सर्वात मोठा समुद्र किनारा म्हणजे गुहागर आणि त्याचा संपूर्ण व्ह्यू एका नजरेत जर आपल्याला पाहायचा असेल तर या व्ह्यू पॉइंटला आलं पाहिजे. इथून तुम्ही माझ्या मागं पाहू शकताय की संपूर्ण समुद्र किनारा आणि त्याच्या समोर हा अथांग समुद्राचा व्ह्यू आपल्याला या एका ठिकाणाहून पाहायला मिळतो. ह्या व्ह्यू पॉइंट कडून परत गुहागरच्या दिशेला खाली उतरायला लागलो की लागते हे आसगोली गाव आणि ह्या आसगोली गावात आहे हे समुद्र किनाऱ्याच्या बाजूला असलेले श्री वाळुकेश्वर देवस्थान. मित्रांनो, आपण आता आलो आहोत वाळुकेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी. गुहागर समुद्र किनाऱ्याच्या खालच्या पाठ भागात वसलेलं आहे हे आसगोली गाव आणि या आसगोली गावाच्या किनाऱ्यावरती आहे हे वाळुकेश्वर मंदिर. मंदिर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य परिसरामध्ये आहे. बाजूला नारळाची झाडे आणि त्याच्या पुढे समुद्र, असं सुंदर दृश्य आपल्याला इथून पाहायला मिळतं. मंदिराचा परिसर हा चांगला प्रशस्त आहे. मंदिराचे सभामंडप हे भरपूर मोठे आहे.
मित्रांनो, वाळुकेश्वर मंदिराच्या या बाजूला आल्यानंतर आपल्याला इथे गोड्या पाण्याचा तलाव पाहायला मिळतो आणि त्याच्या बाजूला ही मस्त नारळाची झाडं आणि पलीकडे आपल्याला समुद्राचा व्ह्यू सुद्धा इथून दिसतो। तिथून आम्ही पुढे गेलो गुहागर किनाऱ्याच्या दुसऱ्या टोकावर असलेले अंजनवेल लाईट हाऊस पाहायला। समुद्राच्या बाजूला असलेल्या ह्या टेकडीवर आहे हे सुंदर लाईट हाऊस। मित्रांनो, आपण आता आलो आहोत ते अंजनवेलच्या लाईट हाऊसवरती। खूप उंच नाहीये, अगदी 2 मजले चढून यावे लागतात आणि इथून आपल्याला लाईट हाऊसच्या मागे संपूर्ण समुद्राचा तिन्ही बाजूने व्ह्यू दिसतो। या बाजूला तर दिसतच, त्याचबरोबर या बाजूला सुद्धा हा सगळा समुद्र आपल्याला बघायला मिळतो। मित्रांनो, या लाईट हाऊसवरती आम्ही आत्ता आलोय आणि जस्ट या दरवाजाचं मेक कुठलं आहे ते बघण्यासाठी ही पाटी बघितली तर तिथे लिहिले स्टोन चान्स लिमिटेड इंजिनियर्स, क्राउली, ससेक्स। ससेक्स म्हणजे हे एक इंग्लंडमधलं राज्य आहे आणि याचं मॅन्युफॅक्चरिंग हे इंग्लंडमधलं आहे। इंग्रजांनी त्यावेळी कदाचित हे बसवलेलं आहे आणि अजूनही मजबूत स्थितीमध्ये हे लाईट हाऊस आहे। पर्यटकांना हे लाईट हाऊस दुपारी फक्त 3 ते 5 ह्या वेळेतच पाहता येते। ह्या लाईट हाऊसच्या समोरच आहे हे टाळकेश्वर मंदिर। मित्रांनो, आपण आता आलो आहोत ते अंजनवेलच्या टाळकेश्वर मंदिरात दर्शनासाठी। इथे बाजूलाच हे अंजनवेलचे दीपगृह आहे आणि त्याच्या बरोबर समोर हे टाळकेश्वराचे सुंदर मंदिर आहे आणि त्याच्या बरोबर मागच्या बाजूला हा समुद्राचा विहंगम नजारा आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, ही जी आज आम्ही गुहागरच्या आजूबाजूची ठिकाणे पाहत होतो त्या प्रत्येक ठिकाणावरून समुद्राचं हे सुंदर दर्शन आम्हाला होत होतं। तिथून आम्ही पोहोचलो बाजूलाच असलेला हा गोपाळगड पाहायला। गडावर फार काही जुन्या वास्तू पाहायला मिळत नाहीत, पण गडाची तटबंदी मात्र अजूनही भक्कम अवस्थेत आहे। ह्या गडाला गोपाळगड किंवा अंजनवेलचा गड असेही म्हणतात। मित्रांनो, अंजनवेलच्या गोपाळगड किल्ल्यावर आपण आत्ता आलेलो आहोत। गडाची तटबंदी चारही बाजूने अजून मजबूत अवस्थेत टिकून आहे। चारही बाजूने गडाला खंदकही आहेत आणि गडाच्या मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर संपूर्ण समुद्र आपल्याला पाहायला मिळतो। हा गड 16व्या शतकात विजापूरच्या राजाने बांधला, नंतर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला। गोपाळगड पाहून झाल्यावर आम्ही निघालो आमच्या पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी, म्हणजे लाडघर, कर्दे आणि मुरुड बीचच्या दिशेने। पण मित्रांनो, जर तुम्ही गुहागरला आलात तर इथून साधारण 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेळणेश्वर मंदिराला सुद्धा भेट देऊ शकता। आम्ही आमच्या मागच्या सहलीत वेळणेश्वर किनाऱ्यावर राहून हे मंदिर तर पाहिलेच, त्याचबरोबर जवळचे हेदवीचे श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर पाहिले आणि हेदवी किनाऱ्यावरची ही बामनघळ सुद्धा पाहिली। त्यामुळे आम्ही यावेळी तिकडे गेलो नाही, पण तुम्ही मात्र तुमच्या गुहागर सहलीत ही तिन्ही ठिकाणे नक्की पहा। त्याचा वेगळा वेळणेश्वर हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेच। पुण्याहून गुहागरला जाण्यासाठी कुंभार्ली घाट, वरंधा घाट आणि ताम्हिणी घाटाचे पर्याय आहेत। वरंधा घाटातला रस्ता खराब असल्याने आम्ही जाताना कुंभार्ली घाटातून चिपळूण मार्गे गुहागरला पोहोचलो आणि येताना मानगाव मार्गे ताम्हिणी घाटातून परत आलो। मित्रांनो, गुहागरच्या या सुंदर समुद्र किनाऱ्याचा, इथल्या कोकणी वातावरणाचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही आता आमचा मुक्काम हलवतोय इथून पुढच्या समुद्र किनाऱ्यावरती। आजच्या या सहलीमध्ये आम्ही आपल्याला इथले जेवण, इथली संस्कृती, इथले कोकणी जीवन कसे असते हे दाखवण्याचा प्रयत्न केला। हे तुम्हाला सर्व कसे वाटले हे कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा। आणि एक गोष्ट बरं का, बऱ्याच जणांना व्हिडिओ आवडतात पण बरेच जण सबस्क्राईब करायला मात्र विसरतात, ते आवर्जून करा, त्यामुळे तुम्हाला पुढचे व्हिडिओ असेच पाहायला मिळतील।